खरं तर या काळ्या कायद्यामुळे मातंग समाजाला जन्मताच म्हणजे गर्भात असल्यापासूनच गुन्हेगार जमात म्हणून घोषित करण्यात आलं होतं। समाजातील लोकांना दिवसातून 3 वेळा पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागत होती। शिक्षणाचा अधिकार त्यांना सुरुवातीपासून नाकारला गेला। सर, तुम्ही मातंग समाजाचा मागे पडण्यामागे क्रिमिनल टाइम्स ॲक्ट 1871 या काळ्या कायद्याचा दाखला देता। या कायद्यामुळे मातंग समाजाचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान नेमके कशा पद्धतीने झाले? खरं तर या काळ्या कायद्यामुळे मातंग समाजाला जन्मताच म्हणजे गर्भात असल्यापासूनच गुन्हेगार जमात म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि देश स्वतंत्र झाल्यावरही 31 ऑगस्ट 1952 पर्यंत समाजातील लोकांना दिवसातून 3 वेळा पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागत होती। वयाच्या 10व्या वर्षापासून तारांच्या कुंपणात म्हणजे क्वारंटाईन सारखं राहावं लागत होतं। हा इतिहास आहे। शिक्षणाचा अधिकार त्यांना सुरुवातीपासून नाकारला गेला। दिवसातून 3 वेळा हजेरी द्यावी लागत असल्यामुळे रोजगाराच्या संधी त्यांना नव्हत्या आणि शिक्षणाचा विचार करणंही त्यावेळेस त्यांना तसंही अशक्यच होतं।